डाएटवर आहात आणि सोबत काहीतरी चविष्टसुद्धा खायचं आहे. वजन कमी करण्यासाठी तेच पानसट पदार्थ खाऊन खूप कंटाळा आला असेल, तर मग हे थालीपीठ नक्की ट्राय करा. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मोड आलेले मूग व ज्वारीच्या पिठाचं मस्त खमंग असं थालीपीठ करणार आहोत. करायलासुद्धा खूप सोपं आहे, चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते आणि डाएटवर असतानासुद्धा तुम्ही हे थालीपीठ पोटभर खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत. मुगामध्ये प्रोटीन जास्त असते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटते. भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुधारते, पचायला हलके असतात, शिवाय कॅलरीजसुद्धा खूप कमी असतात. तर थालीपीठासाठी आपण वाटण करणार आहोत. त्यासाठी 10 ते 15 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 4 हिरवी मिरची, 1 चमचा धने व अर्धा चमचा जिरे घेतले आहे. याचं जाडसर असं वाटण तयार करायचं. तर बघा, अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मोड आलेले मूग घेतले आहेत ते टाकायचे व पाणी न टाकता जाडसर असे हे मूग आपण वाटून घेणार आहोत. तर बघू शकता, पाणी न टाकता अशा पद्धतीचे जाडसर असे हे मोड आलेले मूग इथे मी वाटून घेतलेले आहेत. आता हे वाटलेले मूग एका मोठ्या ताटामध्ये टाकूया. आणि आता इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये मी गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा बेसन काहीही वापरलेलं नाही आहे, कारण आपण हे थालीपीठ वजन कमी करण्यासाठी करणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घातले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला पाणी टाकायचं नाही. मुगाच्या पेस्टमध्येच हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आणि नंतर आवश्यकतेनुसार आपल्या हाताला सहन होईल असं गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो, त्यासाठी पीठ मळण्यासाठी हाताला सहन होईल इतपत कोमट किंवा गरम पाणी घेऊन सैलसर असं पीठ मळून घ्यायचं. पीठ एकदम घट्ट मळायचं नाही. तुम्हाला जर या मिश्रणामध्ये थोडंसं बेसन टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा दही जरी टाकायचं असेल तर ते सुद्धा टाकू शकता. तर थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं पीठ मळून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीचं सैलसर असं पीठ मळून घेतलं. आता पीठ झाकून न ठेवता लगेचच याचे थालीपीठ करायला घ्यायचे आहेत. थालीपीठ करण्यासाठी एक सुती कापड ओला करून घेतला. थालीपीठाचा एक गोळा घ्यायचा आहे. हात पाण्याने ओला करून घ्यायचा व सगळ्या बाजूने एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ ज्वारीच्या पिठाचं असल्यामुळे कडेने थोडंसं चिरते, तर काही हरकत नाही. त्याला व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि ज्वारीच्या पिठाचं हे थालीपीठ करताना पीठ जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, कारण त्यामुळे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि पीठ पातळ होते. त्यामुळे पीठ मळल्याबरोबर लगेचच याचे थालीपीठ करायचे आहेत. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालासुद्धा खाऊ शकता. सगळ्या बाजून व्यवस्थित असं थालीपीठ थापून घेतलं. वरतून थोडेसे पांढरे तीळ भरभरून घेतले. मधामध्ये एक छिद्र पाडून घ्यायचं आणि आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊया. थालीपीठ शेकण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम केली आहे. आता थालीपीठ अलगद तव्यावरती टाकायचं आणि याचा कापड काढून घ्यायचं. थालीपीठ शेकण्यासाठी इथे तुमच्या आवडीनुसार थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप नाही लावलं तर मग थालीपीठ खाताना खूप कडक लागेल. जर तुम्हाला याला तेल किंवा तूप लावायचं नसेल तर मग तुम्ही थालीपीठऐवजी याची भाकरीसुद्धा करू शकता. मीडियम गॅसवरती थालीपीठ दोन्ही बाजूने अलटपलट करून मस्त खमंग असं शेकून घ्यायचं आहे. तर तुम्हीसुद्धा हे थालीपीठ घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. हे थालीपीठ दह्यासोबत, आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसंही खायला खूप छान लागते. तर बघा, दोन्ही बाजूने मस्त अलटपलट करून मस्त खमंग असं हे थालीपीठ इथे मी शेकून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे थालीपीठ तयार करायचे आहेत. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत वेट लॉसच्या भरपूर रेसिपी शेअर केल्या आहेत. आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी उपलब्ध आहेत, नक्की बघा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.